नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी यूट्यूब चॅनलच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये प्रथमतः अगदी मनःपूर्वक तुमचं सर्वांचं स्वागत करतो आणि आजच्या व्हिडिओला लगेचच सुरुवात करतो. आजच्या व्हिडिओचा विषय आहे आपल्या नवीन यूट्यूबर्स चॅनल चालवत असताना काही चुका करत असतात. त्यापैकी मी आजच्या व्हिडिओमध्ये एक 5 चुकाबद्दल तुम्हाला मी सविस्तरपणे सांगणार आहे. त्या चुका तुमच्या चॅनलवर तुम्ही अजिबात करू नका, नाहीतर तुमचं चॅनल लवकर ग्रो होणार नाही. तुम्ही इथं म्हणाल की बाबा ह्याचा तर हा नवीन चॅनलवरचा दुसरा व्हिडिओ आहे आणि ह्यानं काय मला टिप्स देणार यूट्यूबबद्दल. परंतु तसं अजिबात नाही मित्रांनो. मी यूट्यूबमध्ये 2022 पासून मी इथं काम करत आहे आणि 3-4 वर्षाचा अनुभव मला इथं आहे आणि 3-4 वर्षापासून माझं कोर टेक्निकल हे चॅनल मी रन करत आहे. त्याचा सर्व अनुभव ह्या व्हिडिओच्या मार्फत आणि ह्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. सर्व अनुभवाचा उपयोग तुम्हाला मी करून देणार आहे. म्हणून मला वाटते की बाबा हा व्हिडिओ तुम्ही प्रथमतः अगदी मनःपूर्वक पहा, शेवटपर्यंत पहा आणि तो खरोखर तुम्हाला जर आवडला तर ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर तुमचा हा किमती वेळ जास्त न घेता लगेचच आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करू. आता यानंतर पहिली चूक यामध्ये नवीन यूट्यूबर्स करतात आणि ती म्हणजे की बाबा दुसऱ्याचे व्हिडिओ अपलोड करणे. ही चूक तुमच्या चॅनलवर तुम्ही अजिबात करू नका. कारण आपला जो क्रायटेरिया आहे यूट्यूबने दिलेला 4,000 घंटे आणि 1,000 सबस्क्राईबचा ते पूर्ण केल्यानंतर नवीन यूट्यूबर्स काय करतात आपल्या चॅनलला ते रिव्ह्यूला पाठवतात मॉनिटाईज करण्यासाठी. त्यानंतर त्या चॅनलमध्ये आपला जर दुसऱ्याचे व्हिडिओ अपलोड केलेला जर यूट्यूबला आढळलं तर ते काय करतं यूट्यूब आपल्या चॅनलला रियूज कंटेंटचा आणि कॉपीराइट स्ट्राईकचा प्रॉब्लेम येतो आणि ते चॅनलला आपलं मॉनिटाईज होत नाही, ते रिटर्न तसंच येतं. त्यानंतर मला इथं असं वाटतं की बाबा आपण दुसऱ्याच्या व्हिडिओ अपलोड करू नये आणि ते आपलं तेवढं नुकसान होतं. त्यानंतर इथं मला आणखीन असं वाटतं की बाबा आपण दुसऱ्याचं जर जास्तच व्हिडिओ अपलोड केलेले असतील, तर ते चॅनल तिथल्या तिथं यूट्यूबवाला डिलीट करतो आणि आपले सर्व 1-1.5 वर्ष केलेली मेहनत, 4,000 घंटे, एका सबस्क्राईब केलेलं जे कष्ट आहे ते सर्व वायपट जातं आणि परत आपल्याला नवीन यूट्यूब चॅनल आपल्याला काढावं लागतं. म्हणून मला इथं वाटतं की बाबा अशी आपली चूक करू नये आपल्या चॅनलवर. आणि मला आणखीन इथं बोलावसं वाटतं, की बाबा आपले जे नवीन यूट्यूबर्स आहेत त्यांनी स्वतःच्या आवाजामध्ये, स्वतःच्या फेस कॅममध्ये व्हिडिओ त्यांनी बनवावा आणि आता मी जसं बनवतो त्याप्रमाणे. जर तुम्ही असं जर बनवलं, तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही आणि 100% तुमचं चॅनल मॉनिटाईज होऊन येणारच. ठीक आहे. दुसरी चूक कित्येक यूट्यूबर्स करतात ती म्हणजे की आपल्या व्हिडिओवर येणारे जे कमेंटचे उत्तर न देणं, त्याला टाळाटाळ करणं, रिप्लाय न देणं असं करत असतात. परंतु नवीन यूट्यूबर्सनी तर अजिबात असं करू नये. प्रत्येक कमेंटचं उत्तर त्यांनी द्यायलाच हवं. कारण आपले जे ऑडियन्स आपल्या चॅनलवर कमेंट करायला आलेले असतात, त्यांनी कसं केलेलं असतं, आपलं पूर्ण व्हिडिओ पाहिलेला असतो आणि त्यानंतर त्यांना व्हिडिओमध्ये काय शंका असतील, काय विचारायचं असेल, त्यासाठी त्यांनी आपल्या व्हिडिओ त्याने कमेंट केलेलं असतं, त्याचं उत्तर द्यायला आपण हवं, असं मला वाटतं. कारण जे कमेंट करणारे जे ऑडियन्स असतात, ते खूपच आपले कायमचे सदस्य होतील. जर त्यांच्या कमेंटचं जरा उत्तर दिलं, तर ते कायमचे सदस्य होतील आणि कायमचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करतील. पुढे येणाऱ्या व्हिडिओला ते पाहून आपल्याला सपोर्ट करत राहतील. म्हणून त्यांना उत्तर देणं खूप गरजेचं आहे. एखाद्या समजा तुमच्या चॅनलवर जर गलत कमेंट येत असेल, निगेटिव्ह कमेंट येत असेल, तर त्यांना तुम्ही रिप्लाय न देता इग्नोर केलं तर चालेल. परंतु असं जेन्युइन कमेंट करण्याला तुम्ही इग्नोर करू नये, प्रत्येकाचं उत्तर द्यायला. सध्या मी सुद्धा प्रत्येकाच्या कमेंटला उत्तर देण्यास 1 तास तरी वेळ काढतो आणि प्रत्येकाच्या कमेंटला उत्तर देतोच देतो. मी देण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो. कमीत कमी तुम्हाला जर काहीच वेळ जर नसेल, तर निदान हार्ट तरी द्या प्रत्येकाच्या मेसेजला असं मला वाटतं. त्यानंतर त्या कमेंटमधूनच आपलं चॅनल ग्रो करण्यासाठी एखादा विषयसुद्धा सापडतो. त्या विषयावर तुम्ही जर व्हिडिओ बनवला तर तो जो कमेंट केला तो तो ऑडियन्स पण खुश होईल आणि आमचं तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करेल. त्यानंतर त्यांच्या सल्ल्याप्रमाणे जर तुम्ही व्हिडिओ बनवला त्यांच्या कमेंटप्रमाणे, तर आपलं चॅनल ग्रो होण्यास खूपच मदत होईल असं मला वाटतं. त्यानंतर तिसरी चूक कित्येक यूट्यूबर्स करतात म्हणजे की बाबा आपलं चॅनल सुरू करणार, नवीन चॅनल सुरू करणार असं ठरवत असतात. परंतु ते नवीन चॅनल ते लवकर सुरूच करत नाहीत आणि त्यांना असं वाटतं की बाबा आम्ही जर नवीन चॅनल चालू केलं तर आमचे नातेवाईक, मित्रमंडळी काय म्हणतील? आम्ही यूट्यूबवर चांगलं दिसू का नाही? असं मनात शंका आणत ते नवीन यूट्यूब चॅनल सुरू करत नाहीत आणि विचार करत बसतात. मला असं वाटतं की बाबा त्यांनी विचार न करता लवकर चॅनल सुरू करावा. अचानक कधी तुमचं एखादा व्हिडिओ जर व्हायरल गेला, तुम्ही प्रसिद्ध झाला, तर काय सांगता येतं? YouTubeमध्ये काहीही होऊ शकतं, असं मला वाटतं. कोण कधी व्हायरल होईल, कोणाचं चॅनल कधी ग्रो होईल, अजिबात YouTubeमध्ये सांगता येत नाही. म्हणून तुम्ही जर जास्त विचार करू नका, लवकर आपलं नवीन चॅनल करा. कधी-कधी तुम्हाला वाटतं, की बाबा आपण चॅनलमध्ये परफेक्ट झाल्यानंतर आपण नवीन चॅनल काढू, चांगला व्हिडिओ परफेक्ट बनवू, मग त्यानंतर व्हिडिओ काढू. परफेक्ट कोणी नसतं. प्रत्येकजण आपण व्हिडिओमध्ये YouTubeमध्ये शिकतच व्हिडिओ शिकतच आपण ग्रो होत असतो. आम्ही पण पहिल्यांदा शिकतच व्हिडिओ ग्रो केला आणि पहिला कितीही तुम्ही चांगला व्हिडिओ बनवला, तुम्ही DSLRने जरी बनवला, तर तुमच्या व्हिडिओवर 1-2च व्ह्यूज येत राहतील. नवीन चॅनलला आपल्याला ऑडियन्स पण नसतात आणि YouTube तेवढा रीच पण देत नसतो. म्हणून मला वाटतं, की बाबा तुम्ही विचार न करता पहिल्या स्टेप तुम्ही लवकरात लवकर व्हिडिओ टाका आणि तुमचं चॅनल जसं व्हिडिओ वाढत जातील, जसा ग्रो होईल, तसं तुमच्या चॅनलवर व्हिडिओ वाढत जातील.
जो 1, 2, 3, 4, 5, 10 असे व्हिडिओ वाढत असेल त्याप्रमाणे तुमचं चॅनल ग्रो होईल. त्याप्रमाणे तुमच्या व्हिडिओवर व्ह्यूज येत राहतील. चौथी चूक कित्येक यूट्यूबर्स करतात आणि ती म्हणजे की बाबा आपल्या व्हिडिओवर लांब इंट्रो लावणं. ही लांब इंट्रो लावण्याची खूप जुनी पद्धत आहे. ती अजिबात आता चालत नाही. ती बंद पडलेली आहे. मला असं वाटतं की बाबा नवीन यूट्यूबरने तर ही अजिबात चूक करू नये. कसं असतं आपल्या चॅनलवर पहिल्या 30 सेकंदामध्ये जे आपण ते आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते नक्की सांगायला हवं. कारण आपले जे आपल्या व्हिडिओवर येणारे जे ऑडियन्स आहेत ते आपले थंबनेल बघून आणि टायटल बघून आलेले असतात आणि त्यापैकी जर ते आपल्या व्हिडिओमध्ये त्यांना काही दिसलं नाही, आढळलं नाही, तर ते तिथंच व्हिडिओ कट करून जातात आणि 30 सेकंदात गेल्यानंतर YouTubeकडे एक गलत मेसेज जातो, की ह्या व्हिडिओमध्ये काही दम नाही. 30 सेकंदामध्येच व्हिडिओ सोडून जातात. त्यामुळे त्या ऑडियन्स रिटेन्शन, क्लिक थ्रू रेट हे सर्व काही कमी होतं आणि त्यामुळं ते व्हिडिओ पुढे जात नाही. तो व्हिडिओ तिथंच बसतो आणि YouTubeकडे गलत संदेश जातो. त्या ऑडियन्सला काही दम नाही. कित्येक लोकं तिथं सोडून जातात. असं गलत इन्फॉर्मेशन गेल्यामुळं ते व्हिडिओ चालतच नाही. आणि त्याप्रमाणे आपलं प्रत्येक वेळेस जर हे आपण चूक करत बसलो तर आपलं चॅनल ग्रो होण्यास खूप वेळ लागेल असं मला वाटतं. म्हणून ही चूक नवीन इंट्रोचं कधी करू नये. आपण कसं असतं की आपण आपण ज्याला तुम्ही ज्या यूट्यूबरला फॉलो करता ते पण असं सांगत असतं त्यांच्या चॅनलवर की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, हे करा. तुम्ही जर त्याच जुन्या पद्धतीने तुमच्या व्हिडिओवर जर त्यांची कॉपी करून जर तुम्ही सांगत असाल तर ही खूप मोठी चूक आहे. तुम्ही आता अजिबात सांगू नये तुमच्या नवीन चॅनलवर. त्याने सांगितलं की जर चालतं कारण त्यांच्याकडे ऑडियन्स भरपूर आहेत. एका तासामध्ये त्यांच्यामध्ये 1-1 लाख व्ह्यूज येत असतात. पण तुमचं नवीन चॅनल असताना तुम्ही सगळ्याला सांगत बसू नका की सुरुवातीलाच किंवा लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला हे करा, ते करा. तसं सांगण्यात वेळ घालवू नका आणि त्यांना कळतं की बाबा लाईक करायचं काय, सबस्क्राईब करायचं काय ते ठरवतात. त्याने म्हणतात की बाबा पहिला तुमचा व्हिडिओ तर पाहू दे की त्यानंतर आम्ही ते ठरवूया. म्हणून त्यानंतर ऑडियन्स रिटेन्शन खराब होतं म्हणून तुम्ही असं अजिबात सांगू नका आणि ही चूक तुम्ही करू नका लाँग इंट्रो लावायची. त्यानंतर 5वी चूक कित्येक यूट्यूबर्स नवीन असताना करतात ते म्हणजे किंवा वाटी स्टुडिओ चालवण्यास आळस करणे. ही तर चूक तुम्ही अजिबात करू नये कारण हे YouTubeनं तुम्हाला फ्रीमध्ये ॲप चालवण्यास दिलेलं आहे आणि ते खूप चांगलं ॲप आहे. ह्याच्यावर जर आपण चॅनल खूप चांगल्या पद्धतीनं ग्रो करू शकतो. आपला व्हिडिओ एखाद्या वेळेस लोकं काय करतात 50% पाहतात किंवा निम्म्यापर्यंत पाहतात आणि ते सोडून जातात. त्यावेळेस आपल्याला वाटी स्टुडिओमधूनच कळतं की बाबा आपण निम्म्यापर्यंत मी असं निम्म्यामध्ये काय बोललं की बाबा लोकं हे निम्म्यापर्यंत बघतात आणि सोडून जातात आणि ती सुधारणा आपण पुढं करून आपला पुढचा व्हिडिओ व्यवस्थित करू शकतो. तसेच वाय-टी स्टुडिओमधून आपल्या लोकांना कमेंटचं उत्तरसुद्धा देता येतं आपल्या ऑडियन्सना. म्हणून हे पण खूप उपयोगी ॲप आपल्याकडे आहे आणि आपल्या चॅनलचं ॲनालिसिस चेक करून आपण खूप चांगल्या पद्धतीनं आपण हे चॅनल ग्रो करण्यासाठी ह्या ॲपचा मदत घेऊ शकतो. म्हणून वाटतं की बाबा हे वाय-टी स्टुडिओ चालवण्यासाठी आळस करू नये. नवीन यूट्यूबरने ह्याचा लाभ करून घ्यावा. तर ठीक आहे मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ खूपच आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल, तर ह्या व्हिडिओला तुम्ही जरूर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळीमध्ये आणि नातेवाईकांमध्ये ह्या व्हिडिओला शेअर करण्यास अजिबात विसरू नका. तर चला नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटूया. तोपर्यंत नमस्कार.